नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, आज आपण खूप साऱ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. व्हिडिओ छोटासाच असेल, शेवटपर्यंत पहा. तुमचा प्रश्न जिथं कुठंतरी असेल तिथं त्याचं उत्तर तुम्हाला परफेक्ट मिळावं याच्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. गट क मुख्य असेल, गट ब ची मुख्य असेल किंवा पूर्व असेल किंवा सरळ सेवा असेल, असे वेगवेगळ्या कॅटेगरीतले सध्याला विद्यार्थी आपल्याला पाहत आहेत. त्या सर्वांचं सर्वप्रथम मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कशासाठी? तर काही जण म्हणतील मग सर आमची प्रिलियम निघली म्हणून आमचं अभिनंदन आहे. काही म्हणतील माझा बाउंड्रीवरती स्कोर आहे. काही जण म्हणतील मला तर कट ऑफ पेक्षा खूप कमी मार्क येतं. मग अभिनंदन कशासाठी? तर अभिनंदन या गोष्टीसाठी की तुम्ही मला सायन्सला मार्क आलेत अशा आशयाचेच सगळ्यांनी मेसेज केलेत. सायन्सला मार्कच आले नाही किंवा कमी आले खूप असा कदाचित एखादा विद्यार्थी किंवा आपल्या बॅच मधला नसेल. परंतु मला काय सांगायचंय की सगळ्यांचं अभिनंदन याच्यासाठी तुम्ही सायन्सला वेळ दिला. मी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला काहीतरी देत गेलो, तुम्ही ते पाहत गेले, मला ब्लाइंडली फॉलो केलं, कुठंतरी त्याचं काहीतरी आउटपुट मिळालं, याच्यासाठी अभिनंदन. मग तुम्हाला हेच मला काय सांगायचंय, हे कनेक्ट करायचंय आपल्याला सगळ्या विषयांसोबत की सायन्स अवघड, याच्या आधीचं सायन्स आणि आताचं सायन्स वेगळं आहे का? नाही, हेच सायन्स मागच्या 10 वर्षापासून आहे. पण तरीही मार्क का येत नव्हते? तर तेवढं तुम्ही कधी केलं नसेल, तुमच्याकडून कोणी करून घेतलं नसेल किंवा व्हॉटएव्हर काही असेल, परंतु तुम्हाला यावेळेस केलं आणि आउटपुट मिळालं, याचं नक्कीच आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे. चला मग आता आपल्या समोर जर पाहायला गेलं तर कुठली कुठली मुलं येतं ज्यांचा आता 12 जुलै टार्गेट आहे. असे काही मुलं येतं काय 12 जुलैला ग्रुप सी ची मेन्स आहे, बरोबर. सेकंड कोणते मुलं येतं? 5 डिसेंबरचे येतं. ग्रुप बी ची मेन्स आहे. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये कॉमन आहेत का? 100% काही जण कॉमन येतं, काही जण कॉमन नाही पण येतं. असे सगळेच नाही तर की जे गट कला येतं गट बला नाही तर गट बला येतं कला नाही तर काही जण दोन्हीला येतं. सो काहीतरी आहे. आता असाही काही वर्ग आहे की ज्यांचा स्कोर प्रिलियमलाही नाहीये, ते गटकाच्या मेन्सलाही नाही येतं. त्यांचं 2027च्या किंवा 26च्या गटकचं किंवा बचं टार्गेट आहे आणि त्यांचं टार्गेट प्रिलिमिनरी एक्झाम आहे, बरोबर. हे सगळ्या कॅटेगरीचे मुलं आपल्या समोर आता आपल्याला ऐकत आहेत. मग आता आपण सुरुवातीला काय बोलूया? कंबाईन गट क मेन्स 12 जुलै टार्गेट असणाऱ्यांसाठी बोलूया. थोडक्यात बोलूया प्रत्येका संदर्भात. पण तुमच्या जे मनात प्रश्न येतं की याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, ही जर पाहायला गेलं तर फक्त सायन्स पुरतीच न सांगता मी तुम्हाला ओव्हरऑल एक सांगतो की पेपर 1 जो आहे, पेपर 1 ला सगळ्यांना मार्क यायला लागलेत. आता हे कॉमन गट ब 5 डिसेंबर साठी सुद्धा लागू असेल, ह्या दोन्हीसाठी कॉमन स्ट्रॅटेजी असेल. पेपर 1 ला सगळ्यांना मार्क यायला लागलेत. मग किती यायला लागलेत? एव्हरेज 75 मार्क सगळ्यांना येतो. 75च्या कमी वाला मग तो रेस मध्येच नाहीये, पण एव्हरेज 75 प्लस सगळेजण जायला लागलेले येतं. तिथपासून तर 82-85 पर्यंत गेलेले मार्क आहेत. पण मला आलेल्या अनुभवातून मुलांनी सांगितल्याप्रमाणे ज्याला 82 आलेत तो जर इकडं 50 लाच अडकला तर 132 ला त्याचा रिझल्ट येत नाही. जर पेपर 2 ला तो 50च मार्क घेतोय, 52 मार्क घेतोय, 55 मार्क घेतोय म्हणा, तरी 135, 37, 38 पर्यंत तो सेफ स्कोर होत नाही. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पेपर 1 आता बऱ्यापैकी जर झाला असेल किंवा करत असताल तर याला तुम्हाला फोकस करायचंय पेपर 2 ला. मग पेपर 2 ची रिक्वायरमेंट किती सांगल मी? उगाच हवेत कुठलाही आकडा न सांगता मला असं वाटतं 65 प्लस मार्क पेपर 2 ला घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पेपरच्या दिवशी संध्याकाळी मुख्यच्या सेफ स्कोर म्हणून डिक्लेअर करायचंय आणि एकदम रिलॅक्स व्हायचंय तर तुम्हाला पेपर 1 ला 75 जरी आले तरी इथं 65 येऊ द्या. 75 आणि 65 किती होतात? 140. म्हणजे 140 प्लस ला ठीक आहे, सेफ वाटल. मग आता एक्झॅक्ट 75 येतील का इथं? नाही, कमी जास्त होतील. पण एक नॉर्मली मला असं वाटतं की 140 सुद्धा चांगला स्कोर आहे. पण याच्यात प्लस मायनस करून अजून थोडीशी वाढ केली, प्लस म्हटलंय तर 145 ला तुम्हाला एकदम चांगलं आहे. मग आता तुम्ही म्हणताल की 150, 155 हे सगळं पेपरच्या काठिण्य पातळीवरती अवलंबून आहे. आत्ताची झालेल्या मेन्स नुसार 145 ला स्कोर चांगला आहे.
त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला पेपर 2चं विश्लेषण जर व्यवस्थित करायचं असेल तर पेपर 2 मध्ये थोडस लक्षात घ्या काय करणं गरजेचं आहे. पेपर 2 मध्ये जर तुम्ही पाहायला गेलं सिलेबस मध्ये तर सुरुवात होते पहा मॅथ आणि रिझनिंग पासून सुरुवात होते. तर मॅथ रिझनिंगला ऑप्शनच नाहीये तुम्हाला की करू नाही करू होईल नाही होईल हा ऑप्शनच नाहीये. जसं सायन्स आणि टेकला ऑप्शन नाहीये तसं मॅथ रिझनिंगला ऑप्शन नाहीये, कारण प्रश्नांची संख्या आणि ते पाहता तुम्हाला डेली म्हणा वन डे सोडून म्हणा अल्टरनेट डेला म्हणा पण तुम्हाला मेन्सच्या पेपरला जाईपर्यंत मॅथ रिझनिंग सोबत करायचं आहे. मग आता बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की मॅथ रिझनिंग कसं करायचं हे कळत नाही. कुठलाही कोचिंग क्लास असेल किंवा कुठलंही बुक घ्यायचं आणि फर्स्ट पेज पासून लास्ट पेज पर्यंत वाचण्याची स्ट्रॅटर्जी बंद करायची आहे. काय करायचंय, मागचे मेन्सचे 4 पेपर समोर ठेवायचे, तिथून लिहायचंय चला रेल्वेला एक प्रश्न विचारलेला आहे, चला काय केलेलं आहे अजून एक सिरीज विचारलेली आहे, चला रिझनिंग मध्ये काय विचारले आयताचा प्रश्न विचारलाय, क्षेत्रफळ विचारलंय. असे तुम्ही 4चे 1 2 3 आणि 4 प्रश्नपत्रिकांचे असे टॉपिक लिहायचे. काय लिहायचे, टॉपिक लिहायचे आणि ते टॉपिक लिहून नंतर कॉमन काय दिसतंय रेल्वे 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 सिरीज 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 अजून काय एखादं दिसतोय कॉमन, असं गोल करून ठेवायचंय. अभ्यासाच्या वहीच्या डायरीच्या पुस्तकाच्या सगळ्याचं पहिलं पान त्या विषयाचं तुमचं हे अनालिसिस असलं पाहिजे तरच अभ्यास करा, अन्यथा फक्त पाट्या टाकायचं काम करू नका. कारण अभ्यास म्हणजे पहिल्या पानापासून शेवटपर्यंत एखादं मोठं पुस्तक गाठासारखं वाचलं आणि माझा इतिहास संपला असं म्हणणाऱ्यांचा रिझल्ट आता येत नाही. परीक्षेची डिमांड लक्षात घ्या. डिमांड काय सांगते त्याच्यानुसार मला बरेच जण म्हणताय सर तुमची प्रेडिक्शन खूप चांगलं आहे, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सायन्सला प्रेडिक्ट करताय, अनालिसिस करताय. मी काय वेगळं करत नाही, मी हे करतोय आणि कुठंतरी त्याचा ताळमेळ जुळवतोय आणि तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. एवढीच फक्त गोष्ट आहे की मी करताना हे मी सांगतोय, हे मी इम्प्लिमेंट करतोय आणि तुम्ही फक्त ऐकताय आणि सोडून देताय. आजपासून जर तुम्हाला पेपर 2 ला 65 प्लस किंवा 70 पर्यंत मार्क आणायचे असतील आणि 70 मार्क किंवा 65 प्लस मार्क म्हणजेच रिझल्ट आहे, म्हणजेच इनडायरेक्टली तुम्हाला जर पास होऊन बाहेर पडायचं असेल, चांगली पोस्ट घ्यायची असेल तर तुम्हाला प्रत्येक विषयाच्या पहिल्या पानावरती हे अनालिसिस करणं गरजेचं आहे. हे काय फक्त मॅथ रिझनिंग पुरतं आहे का? नाही, हेच तुम्हाला कशासाठी करायचंय, इतिहासासाठी करता येईल. काय इथे एक प्रश्न, इथे एक प्रश्न, इथे एक प्रश्न, इथे एक प्रश्न, मग काय इथं समाज सुधारकावरती प्रश्न आहे, चला आदिवासी चळवळींवरती प्रश्न आहे, चला महर्षींवरती कंपल्सरी याच्यात पण महर्षींवरती प्रश्न आहे, शाहू महाराजांवरती प्रश्न आहे, आंबेडकरांवरती प्रश्न आहे. असे सॉर्ट आउट करून तुम्ही 4 लिहा, गोल करा आणि जे गोल सापडतील त्या गोलला एक्स्ट्रा वेळ द्यायचा आहे, तोंड पाठ करून टाकायचंय, त्यात काही शिल्लक नाही ठेवायचं, राहिलेल्याला नंतर रिव्हिजन करा. असं न करता तुम्हीच काय करता, इतिहास किंवा मॅथ रिझनिंग म्हटलं पहिल्यापासून शेवटचे टॉपिक संपवले आणि अचानकच मध्ये विचारलं तुम्हाला त्रिकोणांची संख्या सांगा, अशी डायग्राम दिली आणि विचारलं त्रिकोणाची, तुम्ही डायरेक्ट गणता काय बाबा हे, पण कळलंय ना याचा प्रश्न विचारलाय ना आयोगाने, मग हे करून टाका. अशी डायग्राम असू द्या, अशी डायग्राम असू द्या, काही असू द्या, हा टॉपिक करून टाका. तुमच्या वहीच्या पानामध्ये, नोट्स मध्ये, पुस्तकामध्ये तुमच्या या अनालिसिस नुसार तुम्ही पुढे डिझाईन केलेल्या नोट्स पाहिजेत, ना की कुठंतरी कुणाच्या रेडीमेड भेटल्या आणि यायला. मुद्दामून मी सायन्सला तसं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह लर्निंग नेहमी सांगतो की जसंच्या तसं मी जर दिलं तर त्याचं आउटपुट निघत नाही. कॉम्प्युटरच्या नोट्स खूप शॉर्ट येतं पण लेक्चर खूप डिटेल येतं. लेक्चरचा डेटा नोट्स मध्ये ऍड करा तरच रिझल्ट येईल असं मी ओरडून सांगतो. मग ते का सांगावं लागतंय तर ऍक्टिव्ह लर्निंग झाली पाहिजे, त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. हे मॅथ रिझनिंगचा असेल किंवा तुमचे बाकीचे विषय, 1 नंबरचा मॅथ रिझनिंग आहे, मुख्यच्या अभ्यासक्रमाचं पान समोर पाहिजे. चालू घडामोडी भरपूर चालू निघाल्यात, सगळ्यांनी पाहिलंय. काय करायचं मग, जिथं तुम्हाला कळतंय ना चालू घडामोडीला लई ताण पण नाही घ्यायचा, उगाच हे वाचू का ते वाचू का ते वाचू का आणि कन्फ्युजन करू का, अजिबात नाही. कुठलंही एखादं सिम्प्लिफाईड सारखं किंवा कुठलंही एखादं बुक घ्या, त्या बुक मध्ये कन्फर्म पुरस्कार येतं, पद्मश्री येतं, अवॉर्ड येतं किंवा निधन वार्ता येतं किंवा काय असतील ते XYZ गोष्टी, त्याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी तुम्ही हे अनालिसिस करून पहिलं पान तयार ठेवायचं. काय प्रश्न विचारू शकतोय बेसिक वाचायचं,
कुठलाही पेपर 5 ते 7 मार्क तर तुम्हाला कन्फर्म येणारच येतं. मग तुम्ही पुढचे 5 मार्कांसाठी उगाच मी सगळं वाचलं करंट आलंच नाही ह्या संभ्रमात जायचं नाही. आयोगाने चेंज केलंय, 22 आणि 21 करंट विचारल्यावर तिथे येणारच नाहीये, याच्यात पण काही शंका नाही. मग ह्या गोष्टींसाठी तुम्हाला प्रत्येक विषयाचं पहिलं पान अनालिसिस करूनच अभ्यासक्रम पुढे डिझाईन करायचा आहे. त्यानंतर चालू घडामोडी झालं कळलं. त्यानंतर ठीक आहे, वरती रिजनिंग होतं, खाली मॅथ आहे, अंकगणित आणि सांख्यिकी. त्याच्यानंतर आरटीआय आणि आरटीएस, त्याच्यावरती आपण शेवटी बोलू, कारण तो आपला आहे सायन्स, टेक, आरटीआय आणि आरटीएस. आणि आता एन्व्हायरमेंट सुद्धा मी तुमचं घेणार आहे, सो ते करू. पॉलिटी, पॉलिटी बऱ्यापैकी सगळ्यांना कळले, सोपी विचारली जाते, मार्क मिळत आहे, स्कोरिंग सब्जेक्ट होतोय. व्यवस्थित करा, 1 ते 50 कलम असतील किंवा मध्ये मध्ये राष्ट्रपती किंवा मधले जे कलम येतं ते कलम महत्वाचे एका पानावरती लिहा, तेवढे जास्त करा. पूर्ण पुस्तक वाचताना अचानक मधलं 53 कलम काय हे आठवत नाही, त्यामुळे कलमांची पहिली 2 पानं असलीच पाहिजेत. 1 ते 50 तर तोंडपाठ असले पाहिजेत. त्याच्यानंतर सुद्धा टप्प्याटप्प्याने गट करायचे. संसद कुठे, राज्यपाल कुठे, आणि हे राज्य आणि केंद्र हे कॉमन करायचं, तुम्हाला माहिती आहे की दोन्हीला सोबत घ्यायचं. पुढचा काय आहे, इतिहास आणि भूगोल. ह्या 2 विषयावरती विशेष करून लक्ष द्या. इतिहास आणि भूगोल याच्यात जास्त जोर लावायचा नाही, जास्त अभ्यास करायचा नाही. मी हे खूप जबाबदारीपणे म्हणतोय, कारण हे प्रिलियमला तुम्ही चांगलं केलेलं आहे. काही मुलांना एवढी घाण सवय लागलेली आहे, मुख्यचा अभ्यासक्रम आहे चाललाय, इतिहासच भूगोल चाललाय, कितीही काही केलं तरी 7 ते 8 प्रश्न तुम्हाला इथं येऊनच जातात. काही करा अगर नका करू, लईच नाही केलं, लईच अवघड झालं तर 5 किंवा 6 वर अडकता, आणि लईच अति केलं तर 7 किंवा 8 पर्यंत पोहोचता. इथं डिफरन्स तुमचा 1-2 मार्काचा होतो. त्याच्यासाठी सगळा वेळ तुम्ही त्या इतिहास भूगोलाला घालता, ते काही इथं करू नका, कारण याच्यात कन्सेप्ट पण नाहीये, समजण्यासारखं पण काही नाहीये. अवघड आला तर सगळ्यांनाच येणार आहे, सोप्पा आला तर सगळ्यांनाच येणार आहे. मार्कांचं डिवायडेशन बघा, 7 ते 8 इथं एव्हरेज मार्क तुम्हाला येत आहेत. पुढे आहे पर्यावरण. पर्यावरण पण आता आपण छोटंसं मॉड्यूल घेणार आहोत. आणि खाली आहे विज्ञान तंत्रज्ञान, त्याच्यावरती बोलू. आणि खाली आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्ट वगैरे समजून घ्या. ते पण काय आता कुठं बुक किंवा एक्झाम ओरिएंटेड असा काही डेटा नाहीये. तुम्ही ते कन्सेप्ट माहिती असेल तर तुम्हाला एक लॉजिकली नॉर्मल माणसाला जे इकॉनॉमी समजते, काय झाल्याने काय होणार नाही, चलनवाढ झाल्याने काय होणार आहे, ट्रम्प तात्या आल्याने काय होतंय, जागतिक बाजारात काय होते, ह्या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी थोड्याशा तुम्ही केल्या, आकडेवारी आणि बजेट याच्याकडे लक्ष दिलं तर इकॉनॉमिक्सला सुद्धा तुम्हाला एव्हरेज मार्क येतात आहेत. अशा प्रकारे हे सगळ्या विषयांसाठी काय सांगायचंय मला तुम्हाला, पहिलं पान तुमचं हे अनालिसिस केलेलं असलं पाहिजे. अनालिसिस इन द सेन्स 4 पेपर किंवा 5 पेपर जे काही उपलब्ध येतं आणि त्याचे टॉपिक लिहिलेले, आणि त्या टॉपिकला जिथं जास्त वेळा कॉमन येतंय ते कॉमनला गोल केलेलं, आणि मग तुमच्या समोर लक्षात येईल. जर गोल मधला प्रश्न तुमचा चुकत असेल तर तुम्ही इलिजिबलच नाही तर पोस्ट मिळवण्यासाठी, कारण ते ओरडून प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतोय आणि तुम्ही ते करत नाही येतं, सो त्याचा काही पार्ट येत नाही. आणि आता आपल्या हातात असलेले विषयाचे मार्क पहा. एक आहे सायन्स 12 प्रश्न 24 मार्क, टेक्नॉलॉजी 8 प्रश्न 16 मार्क, आरटीआय आणि आरटीएस 3 प्रश्न 6 मार्क, आणि शेवटी एन्व्हायरमेंट एक आपण घेणार आहे, याचे पण 2 किंवा 3 प्रश्न 6 मार्क. हे 20, 640 आणि 52 म्हणजे टोटल 50 प्लस 51, 52 मार्क आपल्याकडे किंवा मी स्वतः घेणार आहे. मग मी तुम्हाला एवढा जबाबदारपणे सांगू इच्छितो की हे तुम्ही बिनधास्त माझ्या जीवावरती सोडून द्या, याच्या बाहेर काहीच करू नका, कारण मी एवढं अनालिसिस करून तुम्हाला देईल. जरी त्याच्या बाहेर आलं, मी असं म्हणणार नाही की मी पेपर नाही काढत आयोगाचा, सो मी जाऊन काही करणार आहे तुम्हाला तेच येणार आहे असंही मी म्हणत नाही, पण मी एवढं अनालिसिस करून काढेल की दिलं तर त्यातलं आयोगाला येऊन जाईल, आणि नाही आलं तर ते कुणालाच येणार नाही. त्यामुळे ह्या 52 मार्कांसाठी तुम्ही माझ्यावरती डिपेंड राहा 100%. हे एन्व्हायरमेंटचं पण अनालिसिस आता तेच करतोय, उगाच घ्यायचं म्हणून उठलो आणि लागलो शिकवायला असं न करता याला अजून जातील 4-5 दिवस, पण एन्व्हायरमेंटचं सुद्धा प्रॉपर अनालिसिस करून तुम्हाला आरटीआय आरटीएस कसं सोपं केलंय. अगोदर कलम काहीच कळत नव्हते, आता ऍटलिस्ट आरटीआय आरटीएस पाठ होतंय, डायरेक्ट तुम्हाला 30 कलम तिथं तोंड पाठ होत आहेत, त्यामुळे त्याचं टेन्शन नाही. सायन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे 6 प्रश्न बायोलॉजीचे येतात. कशावरती येतात? सजीवांचे वर्गीकरण, वनस्पतीचे वर्गीकरण, प्राण्यांचे वर्गीकरण, वनस्पती पोषण, वनस्पती रोग, हार्मोन्स वगैरे ते.
कन्फर्म 6 प्रश्न तिथं, 3 प्रश्न फिजिक्सचे, 3 केमिस्ट्रीचे, त्याच्यावरती सुद्धा काम करतोय. त्याचे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे. फिजिक्स केमिस्ट्रीला आपण टॅकल करतोय की कुठून येतंय, काय येतंय, का मोरचूत मध्येच विचारला जातोय, त्याचं थोडंसं काम चालू आहे. मध्ये तुम्हाला 12 जुलै पर्यंत नक्कीच त्याच्यामध्ये व्हिडिओ येऊन जातील. टेक्नॉलॉजीचं सुद्धा परत एकदा सांगितलं, नशिबाने म्हणा, कोइन्सिडेंटली म्हणा, मागच्या गडबला जसेच्या तसे प्रश्न नोट्स आणि लेक्चर मधून आले. पण मी अगोदरपासून सांगतोय, जसेच्या तसे नाही आले तरी चालतील, पण तुम्हाला रिमोट सेन्सिंग काय आहे, GIS काय आहे, GPS काय आहे हे समजलं आणि एकमेकांना लिंक करता आलं तर प्रश्नांचं उत्तर सुटतं. 1 मिनिटामध्ये मी खूप वेळा सांगितलंय, परत एकदा सांगतो, ही पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीवरती हे अक्षरवृत्त रेखावृत्ताचं जे जाळ आहे, ह्या जाळ्यामध्ये जर तुम्हाला इथं सांगितलं की इथं मी उभा आहे, तर तुम्हाला कसं सांगावं लागेल, 23 डिग्री 12 अंश 1 मिनिट असं अशा डिग्रीला तुम्ही उभा आहेत. हे फक्त कोऑर्डिनेट्सने सांगता येईल. मग ह्या जागेला काय म्हणतात ही माहिती नाहीये तुमच्याकडं, मग फक्त पोझिशन माहिती आहे, म्हणून याला ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम GPS म्हणतात. आणि ज्या वेळेस तुम्हाला फक्त माहिती आहे की इथं टिळक रोड आहे, इथं बाजीराव रोड आहे, इथं अहिल्यानगर आहे, इथं पुणे आहे, इथं मुंबई आहे, आणि हे ज्या वेळेस माहिती आहे तर ह्या माहितीला म्हणायचं GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. म्हणजे ही झाली माहिती, आणि ही माहिती एक्झॅक्ट उचलून याच्यावरती टाकली तर आपोआप याच्यात नाव येऊन जातील, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, टिळक रोड. आणि मग तुम्हाला इथं उभा असलेल्याचं लोकेशन सांगायचंय. मग काय, GIS आणि GPS ज्यावेळेस यांची बेरीज होईल, GIS अधिक GPS, त्यावेळेस ही दोन्ही माहिती सॅटेलाइटद्वारे वरती सॅटेलाइटला पोहोचली जाते आणि तिथून आपल्या गुगल मॅपला किंवा आपल्या मोबाईल पर्यंत यायची. ते रिमोटली येते, कुठेही स्पर्श होत नाही, त्याला म्हणायचं रिमोट सेन्सिंग. कळलं? GIS GPS रिमोट सेन्सिंग हाच सिलेबस आहे. आणि एरियल फोटोग्राफी म्हणजे हवेतून फोटो काढायचा, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घ्यायला. संपलं, इथं लेक आहे, इथं तलाव आहे, हे सगळी वरतून सॅटेलाइट थ्रू जी माहिती काढायची, फोटो काढायचा, ती एरियल फोटोग्राफी. असा अख्खा सिलेबस तुम्हाला 1 मिनिटामध्ये समजला तर तुम्हाला प्रश्न कसाही आला तरी तो अनालिसिस करून, इलिमिनेशन करून, वाचून, पर्याय बाजूला काढून जसा जमल तसा सोडवता येईल, पण 100% सोडवता येईल. कुठंतरी तुम्हाला 2-3 पर्याय बाजूला काढता येतील. अशा प्रकारे आपले लेक्चर आहेत, ते व्यवस्थित करा, डबल करा, टिबल करा, फायदाच होईल. झालं सायन्स, झालं टेक, झालं RTS झालं, आणि एन्व्हायरमेंटचं आता मी करतोय, आणि ते 2 दिवसामध्ये तुम्हाला मॉड्यूल टाकून देतोय. सेपरेट बॅच असेल, याच्यामध्ये इन्क्लूड नसेल, ते काय तुम्ही मेसेज करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं मी घेतोय किंवा एवढं ओरडून करतोय, किंवा तुम्ही पण पाहिलंय, गट ब ची प्रिलियम होती, मी अक्षरशः एक आदल्या दिवसाच्या रात्रीपर्यंत व्हिडिओ टाकत होतो बॅचमध्ये. का टाकतोय, का करतोय एवढं, तर मी तुमचे आभार मानतोय. तर तुम्ही पण सुद्धा मला एवढ्या प्रतिक्रिया करताय, म्हणजे खरं सांगायचं एवढी अपेक्षा मी केली नव्हती. एवढा सपोर्ट एवढा लवकर मिळेल, इतका जास्त मिळेल, ह्यूज. म्हणजे मला पण प्रश्न पडतोय की एवढे लोक कॉल मेसेज करून फक्त थँक्यू म्हणतायत, फक्त आभार मानतायत, स्कोर सांगतायत, तर मला पण चांगलं वाटतंय. सो चांगलं वाटतंय, त्याचं रिफ्लेक्शन काय होतंय की मी अजून काय घेऊ, काय देऊ, कसं करू, कुठून अनालिसिस करू, कसा प्रश्न तुम्हाला टॅकल करता येईल, कसं स्पेशल फोल्डर मध्ये काहीतरी असं एक मॉड्यूल टाकता येईल, 1-2च मिनिटाचं रील, पण त्याच्यातून काहीतरी प्रश्न येईल. हे मी काम करतोय, तुम्ही करताय, हे रिफ्लेक्स एकमेकांवरती होतंय, तुम्हाला ते अजून आवडतंय, तुम्ही अजून प्रतिक्रिया देताय. म्हणजे मी विचार करतोय डेली 50-60 प्रतिक्रियातून मी 1 किंवा 2 टेलिग्रामला टाकतोय, बाकीच्या मागं जात आहेत, परत नवीन पुढच्या दिवशी 50 रेडी येतं. रिपीट मला मागची प्रतिक्रिया सुद्धा टेलिग्रामला टाकता येत नाहीये, एवढा जास्त सपोर्ट तुम्ही देताय, त्याच्याबद्दल खरंच तुमचे खूप जास्त आभार. पण ते तुम्हाला परत एकदा सांगतोय, हे सगळं बॉन्डिंगला असतं. जर तुमच्याकडून मला रिस्पॉन्स आला नाही, तुमच्याकडून मला जर वाटलं नाही की बाबा मी चांगलं शिकवतोय, मुलांना समजतंय, पेपरला येते, तर मी पण शांत होऊन गेलो असतो. मी एवढी टेलिग्रामचं शेड्यूल बनवून तुम्हाला मी देणार नाही, किंवा मी तुम्हाला एवढे व्हिडिओ बनवून एवढे रील करणार नाही. डेली एवढे रील बनवून काही ना काही एक छोटासा कन्सेप्ट, 1 मिनिटाचा एक रील असं करतोय. तर हे सगळं एकमेकांच्या बॉन्डिंगने तुम्ही उद्या भावी अधिकारी होणार येतं. तुम्हाला सगळ्यांना अजून एक गोष्ट सांगायची की सगळ्यांना सगळं समजतं की बाबा आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय, अभ्यास का करायचाय. मी सांगितलंय म्हणून तुम्ही करणार नाहीत, तुम्ही करताय म्हणून मी सांगणार नाही, किंवा काहीच नाहीये. सगळ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यामुळे आपला क्राऊड हा खूप म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इंटेलेक्च्युअल आहे. म्हणजे उगाच 10वी-12वीचे नाही येते की त्यांना काहीच कळत नाहीये. सो कॉमन सेन्सची गोष्ट आहे, हे तुम्ही स्वतः निवडलेले क्षेत्र आहे. तुम्हाला याच्यात रिझल्ट घेण्यासाठी ह्या गोष्टींवरती तुम्ही काम करायचंय, अनालिसिस करायचंय स्वतःच्या मनाने. सगळं आयतं कुडून भेटत नाही, त्याचा फायदा होत नाही, आणि मग त्याच्यामुळे तुमचे 2-3 वर्ष निघून गेले तर परत तुमचं नुकसान होतं. आता आपण परत येऊया, एवढं सांगतोय तुम्हाला मी वरडून,
टार्गेट काय आपलं, हे 4 प्रकारचे मुलं आहेत आपल्याकडं. याच्यातल्या मेन्स वाल्यांना कळलंय सिलेबस हा पेपर हा सिलेबस ओरिएंटेड पडतो, हवेत कुठच्या कुठं काही पडत नाही, प्रिलियमला पडू शकतं. अजून पण मुलं म्हणते सर मेन्सच्या बॅच मध्ये तुम्ही मानवी पोषण मानवी रोग शिकवलंच नाही. परत सांगतो तुम्ही सिलेबसच पाहिला नाही, आरोग्यशास्त्र नावाचा टॉपिकच काढून टाकलाय त्यांनी, प्रिलियमला ठेवलाय, मेन्सला नाहीये. मग आरोग्यशास्त्राच्या अंडर येणारे जे चॅप्टर येतं, मानवी रोग असेल मानवी पोषण असेल, ते का शिकवायचे, त्याच्यावर प्रश्नच येत नाही आणि येणारच नाही ना सिलेबस नाही म्हणल्यावरती. तरी रोज 2 तरी मेसेज येतं सर इकडे हे कमी चॅप्टर काय येतं, इकडे हे जास्त चॅप्टर काय येतं. ज्या बॅच मध्ये जेवढं दिलंय तेवढंच करा, त्याच्या बाहेर करू नका. नोट्स आणि ते सगळं मी खूप ऑलरेडी मी खूप शॉर्ट दिलंय, त्याच्यामुळे तेवढं तुम्ही करा. हे झालं दोघांसाठी. तिसरे जे येतं प्रिलिमिनरीचे किंवा यांच्यात मध्ये आपण बाउंड्रीवरच्यांना पण ऍड करू, की ज्यांचा बाउंड्रीच्या थोडासा बिलो आहे किंवा 2 येतं बाउंड्रीच्या थोडासा अबव आहे. अबव वाल्यांनी मेन्स करायला हरकत नाही, कारण तेच जीएस तुम्हाला इकडे लय झालं तर निकाल लागेपर्यंत जीएसचा पेपर स्ट्रॉंग करून घ्या. आलं नाव तर पेपर 1 करून घ्या आणि नाही आलं तर शिफ्ट व्हा लगेच प्रिलियम कडे. ह्या वर्षी दुःख साजरं करायला वेळ नाही. गटकची भली मोठी जाहिरात येणार आहे. आता ती सरळ सेवा काय येणार आहे, कसं येणार आहे हे मलाही माहित नाही, कुणालाच माहित नाही. उगाच फेकाफेकी करून तुम्हाला मी काहीतरी सांगायचं हे वेगळं केलंय, क्लर्क वेगळं केलंय, याचा अभ्यासक्रम आहे एवढं तर कन्फर्म आयोगाने सांगितलंय, पूर्वीप्रमाणेच गटक होणार आहे, एवढं तर कन्फर्म कळलंय. मग पूर्वीचाच अभ्यासक्रम आहे आपल्याला प्रिलियम आणि मेन्सचा. सो त्यांनी प्रिलियमच्या तयारीला लागा, जीएसचा पेपर स्ट्रॉंग करा. हे लक्षात घ्या की प्रिलियम निघणं म्हणजे पोस्ट निघणं नाहीये. प्रिलियम जरी काढली तरी तुम्हाला इकडे परत जीएसचं तुमचं पेपर 2चं काय आहे वांदा चालूच आहे. त्याच्यासाठी तो आत्ताच इतका स्ट्रॉंग करा की परत सर मेन्सला मी सायन्सला मला हात नाही लावायची गरज, मला इतिहासाला हात नाही. कितीतरी मुलं येतं इतिहास भूगोल मेन्सला वाचतच नाही, प्रिलियमच्या अभ्यासावरती होतं. 2 विषय डायरेक्ट कमी होतात त्यांचे. मॅथ रिजनिंग इथं प्रिला जे तसंच मेन्सला आहे. इथंच तुम्ही 20ची टार्गेट ठेवा, 17चं टार्गेट ठेवा, 18चं टार्गेट ठेवा, तेच तुम्हाला मेन्सला आहे. मग तुम्ही हे परत लक्षात घ्या, आता जे मेन्सला बसलेत त्यांच्यामुळे तुम्ही जर बसले नाहीत म्हणून रडायचं कारण नाही, कारण ते बसलेत 10,000 आणि गटकला 30,000, पण होणार त्यांच्यातले किती येतं 550च मुलं होणार येतं. 8,500 10,000 परत तुमच्या सोबत रिटर्न प्रिलियमला येतं ह्या 27च्या. फक्त ते त्या मेन्स साठी प्रो झालेले असतील आणि तुम्ही ह्या प्रीला असल्यामुळं इकडची मेन्स न केल्यामुळं कमी असताल आणि मग पुढच्या वेळेस सिलेक्शन त्यांच्यातल्या 500च आहे, तुमचं नाही, जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर. त्याच्यामुळे हे 2 महिन्याचं आहे, फक्त 2-3 महिने झाले. 12 जुलै नंतर परत बॅक टू पॅव्हिलियन सगळे प्रिलियमला शिफ्ट होणार येतं. मग तुम्ही कुणाची वाट बघताय, जे प्रिलियमला येतं ते तुम्ही वाट कुणाची बघताय, की बाबा कुणी येणार आहे मग तुम्हाला सांगणार आहे का ज्योतिषशास्त्र आता अभ्यासाला चालू कर, आता जाहिरात आलेली आहे, चालू करून द्या. कुणाची वाट बघायला वेळ नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी थोडक्यात पण सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला येणाऱ्या फोन मधून एक कळतंय वाचण्याची खूप जास्त इच्छा आहे तुमची. खूप जास्त मुलं म्हणजे धडपड करतायत, जीवाचं रान करतायत, तर त्यांना काय करू सर, कसं करू सर, कुठं करू सर हे कळत नव्हतं, म्हणून हा छोटासा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. याच्या पलीकडे जाऊन परत एकदा सांगतो की आता इथून पुढं पुढच्या 1 वर्षापर्यंत तुम्हाला वेळ नाहीये. सो कुठंच टाइमपास करू नका. याचा अर्थ मी परत सांगतो की नुसतं येड्यासारखं वाचा मी असं म्हणत नाही कधीच. निवांत ज्या गोष्टी येतात त्या टायमिंगला त्या करा, शेड्यूल बनवा, अभ्यासाच्या टायमाला अभ्यास करा, थोडासा टाइमपास करा. पण पूर्ण दिवस वाया गेलाय, 8 दिवस झाले मी पुस्तकाला हात लावला नाही, मी लायब्ररीतच गेलो नाही, ह्या प्रकारामध्ये तुम्ही जाऊ नका, कारण ते धोकादायक आहे. परत अभ्यास जाहिरात आली तरी करू वाटत नाही. जास्त दिवस जाऊन गावाकडे राहणं टाळलं पाहिजे अशा याच्यामध्ये, कारण तिकडे रमलं की परत तिकडे येऊ वाटत नाही आणि इकडे आलं तरी मन लागत नाही. आणि ह्या कालावधीवर जर एखादा महिना 15 दिवस जर गेले तर सगळ्या जाहिराती तुमच्या बोंबलून जातील. त्याच्यामुळे ह्या वर्षासाठी तरी रिस्क घ्या, ह्या मेन्स साठी रिस्क घ्या. आता आपल्या बॅचेस बद्दल थोडक्यात सांगतो. बऱ्याच जणांचे खूप प्रश्न येतं, ज्यांना प्रिलियम करायची त्यांना प्रिलियम टार्गेट बॅच आहे, 6 महिने व्हॅलिडिटी आहे आणि ही बॅच तुम्हाला 400 रुपयाला ऑफर मध्ये पडते. न्यू 26 हे कुपन वापरा, ही मुख्यची बॅच आहे, याच्या बाहेर करू नका. हीच बॅच करा 12 जुलै पर्यंत. याच्यामध्ये मी अजून डेटा टाकणार आहे आणि 12 जुलै नंतर 5 डिसेंबर साठी तर अजून खूप जास्त डेटा टाकणार आहे. आता कधी घेतली तरी तुम्हाला 6 महिने व्हॅलिडिटी आहे, त्याच्यामुळे याच्या बाहेर काहीच करू नका, एवढं जबाबदारीने सांगतोय, कारण मी याच्यामध्ये तेवढं घेणार आहे. ही मेन्सची बॅच आहे, 12 प्रश्न सायन्सचे, टेक्नॉलॉजीचे 8, असे 40 मार्क तुम्हाला मी या बॅच मधून मिळणार आहेत. सगळ्यात सोपी,
कन्फ्युजन होतंय, प्री घेऊ मेन्स घेऊ, परत मला प्री पण करायची मेन्स पण करायची, सगळ्यात बेस्ट बॅच 1 वर्ष व्हॅलिडिटी आहे, पूर्व प्लस मुख्य प्लस PYQ, हे तर गरजेचंच आहे. हे जरी तुम्ही पूर्वची किंवा मुख्यची घेतली तरी सोबत PYQ घ्यावीच लागते आणि घेतलीच पाहिजे, कारण तुमचा अभ्यास आणि आयोगाचा ट्रेंड प्रश्नांचा कुठंतरी मिळतोय का हे पाहण्यासाठी PYQ अनालिसिसची बॅच गरजेची आहे. आणि सोबत तुम्हाला सांगितलं छोट्या छोट्या बॅच आहेत, PYQ असेल, टेस्ट सिरीज असेल किंवा फक्त टेक्नॉलॉजी घ्यायची असेल तरी सुद्धा 8 प्रश्नांची तयारीसाठी तुम्हाला आहे. राहिला प्रश्न अजून महत्वाचा की सायन्स टेक आणि RTI RTS, इथं तुम्हाला ही बॅच 49 रुपयाला. आणि आता महत्वाची की एन्व्हायरमेंटची मी 2-3 दिवसात अनाउन्समेंट करतो टेलिग्रामला. छोटंसंच मॉड्यूल, 5-6 लेक्चर, 5-6 पानांच्या नोट्स, आणि तिथून तुमचं एन्व्हायरमेंट सुद्धा कव्हर होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट परत एकदा सांगतो, परत तेच सांगतोय मी तुम्हाला, अभ्यास पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत करून पुस्तक संपवण्याच्या टाईपचा करू नका. रिझल्ट येत नाही. फक्त लायब्ररीमध्ये सकाळी 6 ते 11 हे शेड्यूल फॉलो होतं. त्या शेड्यूल मध्ये जर तुम्ही हे अशा प्रकारे अनालिसिस केलं, 1 2 3 4 5 पेपर येतं, 5 पेपरला इतिहास विषयाचं अनालिसिस, पहिलं पान तुमच्या नोट्सचं पुस्तकाचं तेच, सेकंड तेच, थर्ड तेच, अशा प्रकारे करा तरच तुम्हाला फायदा होईल. आणि आता टेलिग्रामला मी टाकलेलं आहे, आपण रोज 5 प्रश्न घेतोय, 3 सायन्सचे, 2 टेक्नॉलॉजीचे, दुपारी एक चार्ट किंवा काहीतरी इम्पॉर्टंट देतोय, आणि संध्याकाळी परत आदल्या दिवशीचे 5 प्रश्नांचं एक रिमाइंडर आणि त्या चार्टचं रिमाइंडर, म्हणजे ते 2 मिनिटात वाचायचंय. आता बरेच जण काय करतात, ते उचलतात, ते सेव्ह करून फोल्डरमध्ये ठेवतात, मी नंतर वाचेल. नंतरला खूप अंतर आहे, नंतर काहीच होत नाही. त्याच्यामुळे नंतरच्या नादी कृपा करून लागू नका, तुम्हाला ते नंतर होणार नाही. 5 मिनिटं द्यायचे तिथल्या तिथं. टायमिंग पण काय, सकाळी तुम्ही एकदा टेलिग्राम उघडलं, 8 9 10 वाजताच्या आसपास प्रश्न पडलेले तर सोडून टाकायचे. तुम्ही दुपारी 5 वाजता चहाला गेले, एखादा चार्ट पडलेला आहे लगेचच्या तिथल्या तिथं वाचून काढायचा, आणि संध्याकाळी परत जेवण केल्यावरती 8 9 वाजता पाहायचं. तर काय, आदल्या दिवशीचे 5 प्रश्न आणि आदल्या दिवशीचा तो चार्ट आहे, तो तिथं तुम्हाला रिमाइंडर म्हणून फक्त आलेला असेल, तिथं तुम्ही ते क्लिक करायचं आणि तेवढं वाचून घ्यायचं. 100% काय होईल, तुम्हाला सगळ्या याची रिव्हिजन होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही करून घ्या. चला, आजच्या छोट्याशा लेक्चरमध्ये आपण येथे थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करा. आता चॅनलवरती मी खूप जास्त ऍक्टिव्हली काही ना काही घेत राहणार आहे. त्या 5 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन किंवा काहीतरी प्लॅनिंग करतोय, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चला, ओके, थँक्यू सो मच. खूप साऱ्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा. मस्तपैकी अभ्यास करा, आनंदी राहून करायचा, जास्त ताण घ्यायचा नाही. तुम्हाला मी माझ्या स्वतःच्या उदाहरणानं सांगतोय. क्लास घ्यायचा असेल, माझं सॉफ्टवेअरचं काम असेल किंवा मला शिकवण्याचं असेल, मी चिल राहून करतो, त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त मिळते. ताण घेऊन करणाऱ्यांची काय होतं की वर्क प्रोडक्टिव्हिटी कमी होते, आणि वर्किंग मध्ये काय होतं, मग लॅक ऑफ स्किल, लॅक ऑफ गोष्टी होतात, आणि त्याच्याने रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे आनंदात राहायचं, चिल राहायचं, मस्त हसून खिसून बोलायचं. अजून एक थोडासा पॉईंट, तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहित नाही, पण एक गोष्ट करा, सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ना, उगाच कुणाला वाईट बोलू नका. कुठं लायब्ररीत नाही, मेसमध्ये नाही, कुणाशी उगाच वैर ठेवू नका, कुणाकडे असं रागाने बघू नका. आपल्या आनंदात राहा, अभ्यासाचं डोक्यात ठेवा. 100% दिवस आनंदी गेला तर प्रोडक्टिव्हिटी जास्त राहते. उगाच याच्याशी वाद त्याच्याशी वाद, याला काय बोलू, रस्त्याने जाताना कुणी असा मध्ये जरी गेला ना, तरी आपण म्हणतो काय बावळट आहे का म्हणून म्हणायचं त्याला. असल्या गोष्टी जर टाळल्या तर जीवनाचा पण तुम्हाला गणित सुटल आणि तुम्ही आनंदी राहताल. चला, आजच्या लेक्चरमध्ये येथेच थांबूया. धन्यवाद, थँक्यू सो मच.